सर आता JNPAचे इन फ्युचरमध्ये काही आगामी प्रोजेक्ट्स आहेत का? JNPAमध्ये आपण एक नवं टर्मिनल आता एप्रिल 2025मध्ये येईल, ज्यानंतर JNPAची जी क्षमता आहे ती 10.4 मिलियन TUs होईल. त्यानंतर JNPAचं जे वॉटरफ्रंटची डेव्हलपमेंट आहे ती पूर्णपणे संपेल, कारण की नवं वॉटरफ्रंट नाही आहे तिथे. पण आता JNPAच्या ज्या यार्ड साईडला आहे, म्हणजे जमिनीच्या साईडला आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नवीन गोष्टी आम्ही करत आहोत. ज्याच्यामध्ये एक SEZ आम्ही निर्मित केलेलं आहे, एक सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा आहे, तर अजून एक सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा आम्ही बनवणार आहे. तसंच जे एम्प्टी कंटेनर यार्ड्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही आधुनिक एम्प्टी कंटेनर यार्ड्स बनवतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये फळं आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि जे इथे पिकतं आणि निर्यात होते. तर महाराष्ट्रात कुठेही एका छताखाली असलेलं सगळ्यांवर प्रक्रिया करणारं असं कोणतंही केंद्र नाही आहे. म्हणजे द्राक्ष असतील तर द्राक्षांचे गृह आहेत, शीतगृह आहेत, बनाना असतील तर बनानांसाठी आहे, किंवा कांद्यांसाठी गोदामं आहेत. परंतु या सगळ्यांना एकत्रित असं काही प्रक्रिया केंद्र नाही आहे. तर JNPAमध्ये आम्ही एक असं अत्याधुनिक केंद्र उभारत आहोत. तर हे नवीन प्रकल्प आम्ही JNPA समोर घेतलेली आहेत.